मित्रांनो नमस्कार. आता साधारणतः दुपारचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता हे आपण पाहता माझ्या मागे आमचा मारुती ड्रिपमधनं खतं देतोय. जे आपण परवा बोललो होतो की 24-24-0 युरिया आणि पांढरा पोटॅश याचं मिश्रण करून ड्रिपमधून ते आम्ही देतोय या ठिकाणी. आणि जो 15-0-12 आमचा नवीन लागवडीचा ऊस आहे त्याला हे ड्रिपमधनं आता खतं चाललेली आहेत. प्रचंड ऊन आहे, म्हणजे असह्य व्हावं आपल्याला असं ऊन आहे. आणि अशा उन्हामध्ये ही मंडळी काम करतात. खरं तर यांचं कौतुक आहे, कौतुकच केलं पाहिजे. आणि आपण म्हणू शकतो की त्यांना सवय असते, ते इंग्रजी भाषेमध्ये जसं म्हणतात यूज टू असतात वातावरणाला. लहानाचे मोठे त्याच वातावरणामध्ये झालेले असतात. त्याच्यामुळं आपल्याला जेवढा त्रास होतो तेवढा कदाचित त्यांना होतही नसावा. पण तरीही काम करणं एवढ्या उन्हामध्ये हे जिकिरीचंच असतं, परंतु ते करतायत कारण गरज आहे, त्यांची गरज आहे, शेतीची गरज आहे. आणि गरजेमुळे या सगळ्या गोष्टी आपण कमी जास्त प्रमाणामध्ये करत राहतो. आणि यावर्षी आमच्या शेतावरती या सगळ्या उन्हाची परिस्थिती आणि उन्हाचा त्रास लक्षात घेता मी एक छोटासा नियम आमच्या शेतामध्ये केला आहे की पहाटे 5 किंवा 6 सकाळी 11पर्यंतच तुम्ही काम करा आणि 11च्या नंतर दुपारी 4 वाजेपर्यंत विश्रांती घ्या 5 घंटे. आणि नंतर परत 4 वाजल्यापासून सायंकाळी 6:30-7पर्यंत काम होऊ शकतं, कारण उन्हाळा दिवस आहे आणि याच्यामध्ये 7-1 वाजेपर्यंत उजेड राहतो, आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे सकाळचे 5-6 ते 11 आणि दुपारी 4 वाजल्यापासून पुढं मग 6:30-7 वाजेपर्यंत अशा पद्धतीचं काम करा. आणि जेव्हा खूप ऊन असतं दुपारची वेळ जेव्हा आपली असते साधारणतः 11 ते 4 या दरम्यान तुम्ही विश्रांती घ्या. म्हणजे सकाळी आता पहाटे उठल्यामुळे स्नान वगैरे ते 11च्या नंतरच करतात, जाऊन घरी जेवण करून येतात, थोडी विश्रांती घेतात आणि परत 4 वाजता ते काम चालू करतात आणि मग दिवस मावळीपर्यंत हे काम होत राहतं. त्यामुळे निसर्ग जसा जसा बदलतोय तसे तसे आपण पण आपल्या कार्यपद्धतीमध्ये वेळा पाळण्यामध्ये थोडेसे बदल आपल्या माणसांच्यासाठी हे आपण केले पाहिजेत. माणसं असं शेतावर काम करणारी किंवा जनावर असोत, म्हणजे बैल वगैरे पण काम करतात, त्या सगळ्यांच्याच दृष्टीने ही सगळे आवश्यक ते बदल उन्हाच्या दृष्टीने आपण केले पाहिजेत. आणि या पद्धतीने आपण आपल्याला, आपल्या माणसांना, आपल्याला आपली जी काही आपल्याकडे बैल वगैरे आहेत त्या सगळ्यांना जपलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि माणुसकीचा हा जो प्रवास आहे, शेवटी व्यवसाय काम हे सगळ्यांनाच आहे, त्यासोबत एक माणुसकीसुद्धा आपण कामसुद्धा करताना ही जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. आणि निर्णय घेताना आपण मालक म्हणून पुढं आलं पाहिजे निर्णय घ्यायला. शेवटी ते म्हणल्यानंतर तुम्ही करणं याच्यापेक्षा तुम्ही जर स्वतःहून पुढं होऊन जाणीव ठेवून जर निर्णय घेतले तर ते जास्त संयुक्तिक ठरतात असं मला वाटतं. त्या दृष्टीने यावर्षी आमच्या शेतामध्ये हे आम्ही आवश्यक बदल केलेत. हे लोक, आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये लवकर झोपण्याची सवय आहे आणि ही मंडळी थोडीशी रात्री लवकर झोपतात, पहाटे 4ला किंवा 5ला उठतात आणि मग कामाला लागतात. आणि हेच मला वाटतं की संयुक्तिक ठरेल. सूर्य वरचेवर तापतोच आहे, तापमान आता 38, 40, 42पर्यंत सुद्धा कुठं कुठं चाललेलं आहे. आणि आता आपण एप्रिल संपत आला आहे, अजून मे महिना पूर्ण जायचा आहे. त्यामुळे पाण्याचा ताण आणि उन्हाचा ताण या सगळ्याच्यामध्ये आता हा शेती आपली मार्गक्रमण करणार आहे. जेव्हा कधी वरुणराजा बरसेल आणि आपली यातनं सुटका करेल तोपर्यंत तरी आपल्याला हा प्रवास करतच राहायचा, याच्यामधून आपली सुटका नाही. परंतु आता हे ड्रीपमधून खतं देण्याचं आमचं काम चालू आहे. आता हे 6:30-7 वाजेपर्यंत साधारणतः हे काम चालेल. रोज माझ्या माहितीप्रमाणे 3-1 एकरला तो डबल चार्जिंगच्या फवाऱ्यातनं ड्रीपमधनं खतं देतो. पूर्वी आपण व्हेंचुरी वापरायचो किंवा काय वापरत होतं रे अजून आपण व्हेंचुरीसोबत दुसरं, मारुती व्हेंचुरीसोबत दुसरं काय वापरत होतो आपण? आता मला नक्की ते आठवत नाही आहे. HTP व्हेंचुरी हे आपण वापरायचो. व्हेंचुरी परवा विकताना ती परत केली नाही आपण. तर हे काही आता डबल चार्जिंगच्या फवाऱ्यातनं आपण डायरेक्ट ड्रिप खतं देऊ शकतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य हे की चार्जिंगच्या फवाऱ्यातनं खतं दिल्यामुळे ती फक्त त्या 1 एकर रानालाच पूर्ण खत मिळतं. म्हणजे पाईपलाईनमध्ये कुठंही खत राहत नाही, त्याच्यामुळे लिकेजमुळे तुमचं वेस्टेज होत नाही. आणि चार्जिंगच्या फवाऱ्यातनं खतं देण्याचा हा एक फायदा आहे की त्या विशिष्ट एका एकरलाच ती खतं जातात. तर व्हेंचुरीमधनं ज्यावेळेस तुम्ही खतं देता तर तेव्हा ती पाईपलाईनच्या माध्यमातून ती तुम्हाला द्यावी लागतात. कधी कधी पाईपलाईनमध्ये लिकेज असतं
कधी कधी त्याच्यातनं खतं वाया जातात. पण चार्जिंगच्या फवाऱ्यातनं जर आपण खतं दिली तर ती पर्टिक्युलरली त्या एका एकरला लागू होतं. 200 लिटरचं आम्ही टाकी करतो. ही आपण माझ्या मागे टाकी पाहू शकता. 200 लिटरच्या टाकीमध्ये काढून ते मला वाटतं तुम्हाला चार्जिंगचा फवाराही दिसत असेल. तर चार्जिंगच्या फवाऱ्यातनं अशा पद्धतीने आम्ही ही खतं देत असतो. आपणही या पद्धतीचे प्रयत्न करावेत. हे सगळं जे ज्ञान आहे ना, हे सगळं यूट्यूबवरून भेटलेलं आहे. यूट्यूबमध्ये अनेक असे जुगाड मास्टर आहेत की जे काही ना काहीतरी डोकं लावून शेतीमध्ये तिला सोपं कसं करावं यासाठी प्रयत्न करत असतात. खरोखर आपण त्या लोकांचं आभारी असलं पाहिजे. खरं तर त्यांना जुगाड मास्टर म्हणण्यापेक्षा त्यांना शास्त्रज्ञ म्हणण्याची आता वेळ आहे. डोकं लावतात, प्रयत्न करतात आणि खरोखर चांगले प्रयत्न हे असतात. जसं की हे आता डबल चार्जिंगच्या फवाऱ्यातनं खतं देण्याचा हा जो प्रकार आहे, अशाच कुणीतरी एका शेतकऱ्याने शोधून काढला आहे. असं म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते. तसं त्याला जी गरज वाटली, आवश्यक वाटलं, त्यावरून त्यांनी हा शोध काढला आणि आता हे चार्जिंगच्या फवाऱ्यातनं मी काय करतो की जेव्हा मला यूट्यूबवरती काही चांगलं सापडतो ना, तो प्रयोग करून मी बघतो माझ्या शेतामध्ये. तो जर यशस्वी झाला तर मग ते कंटिन्यू करायचं आणि काही अडचणी आल्यानं जर यशस्वी नाही झालं तर त्याला सोडून द्यायचं. पण माणसाने नेहमी प्रयोगशील असलं पाहिजे. आपल्याला काही जर नवीन सापडलं, काही दिसलं, काही जाणवलं, ह्याचं काही खरं नसतंय म्हणण्यापेक्षा आपण खरं असतंय का नसतंय ते करून बघायचं. काय अडचण आहे आपल्याला? आणि करून बघितल्यामुळेच हा एक प्रयोग आता आमच्या शेतामध्ये यशस्वी झाला आहे. मागच्या 1 महिन्यापासून थोडंसं आम्हाला ड्रीपमधनं खतं इतर काही कामांमुळे देता आली नव्हती. त्याच्यामुळे मी आता यांना सांगितलं की 2 दिवसाला एक आमचा फेरा पूर्ण होतो. त्याच्यानंतर 4 दिवस गॅप द्या, परत 2 दिवस खतं द्या, परत 4 दिवस गॅप द्या, परत 2 दिवस खतं द्या. असं करून तो जो महिन्याभराचा गॅप आमचा पडला होता तो आम्हाला भरून काढायचा आहे. कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला म्हणालो की ड्रीपमधून खतं देताना दर महिन्याला एका एकरला 1 किलो 1 पोतं 24-24-0, 1 पोतं युरिया आणि अर्धा पोतं पांढरा पोटॅश पडलाच पाहिजे. तो तुम्ही 1 टप्प्यात द्या, 2 टप्प्यात द्या, 3 टप्प्यात द्या किंवा 4 टप्प्यात द्या. आमचा जो मागच्या महिन्याचा गॅप पडला आहे तो आता आम्ही या महिन्यामध्ये भरून काढणार आहोत. 2 दिवस सतत खत देणार आहोत, 4 दिवस गॅप, परत 2 दिवस खतं, परत 4 दिवस गॅप, परत 2 दिवस खतं, परत 4 दिवस गॅप आणि परत 2 दिवस खतं. असं करून आम्ही तो गॅप जो मागचा 1 महिन्याचा आमचा पडला तो आम्ही या महिन्यामध्ये भरून काढणार आहोत. शेवटी असंच असतं की आपण ठरवतो एक, परंतु शेतीकडे परिस्थिती अशी असते की काहीतरी वेगळीच कामं लागतात आणि त्याला मनुष्यबळ उपलब्ध नसतं आणि मग आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, कधी 8-8 दिवस, 15-15 दिवस आणि महिनासुद्धा कामं लांबणीला पडतात. तर लांबणीला पडलेलं काम नंतर प्रयत्नपूर्वक ते आपण कव्हर केलं पाहिजे आणि तसाच पद्धतीचा कव्हर करण्याचा हा प्रयत्न आमचा आहे. उन्हाळा आहे, खरं तर उन्हाळ्यामध्ये सहसा खतं देऊ नये असं म्हणतात, परंतु ही ड्रीपमधून खतं आम्ही देत असल्यामुळे ड्रीप वाटं पाणी पण जातं आहे आणि खतं पण जातात. साधारणतः एका एकरला 2 ते 3 तास लागतात. त्याच्यामुळे 2 ते 3 तासाचं पाणी जे जातं तर त्याच्यामुळे एवढा काही वाईट परिणाम खतं देण्याची, गरमी वाढण्याच्या दृष्टीने पिकाला होणार नाही असं मला वाटतं. त्या दृष्टीने हा आमचा प्रयत्न आहे. मी त्यांना कालही म्हणालो की तुम्ही एकदा तरी या ऊसाला मोकळं पाणी द्या महिन्यातनं एकदा आणि नंतर ते ड्रीपवरती तुम्ही चालू ठेवा. अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा काल मी त्यांना केल्या, तर तेही ते फॉलो करतील आणि अशा पद्धतीचा आमचा शेतीचा सुंदर प्रवास चालू आहे. सध्या मी शेतावरती आहे. आज किंवा उद्या सकाळी लातूरला पोहोचेन आणि मग दिशा प्रतिष्ठानचं काम शनिवार रविवारचं जे माझं जबाबदारी आहे माझी समाजाच्या प्रती ती सुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न मी त्या दिवसामध्ये करेन. पण सध्या रमलो आहे शेतीमध्ये, गावाकडे रमलो आहे. कारण लातूरमध्ये जे इतर जे कमिटमेंट्स असतात, कधी लग्नच निघतं कुणाचं तरी, काहीतरी कार्यक्रमाचंच निमंत्रण असतं, त्याला हजेरी लावावी लागते, कधी कुणाचं काही सुखदुःख घडत असतात लातूरमध्ये लोकांच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे कधी जे ठरवलं आहे ते इतकं रेग्युलरली पाळणं मला होत नाही. परंतु आता माझा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त दिवस ही गावाकडे, शेताकडे आपण द्यावीत, घालवावीत आणि त्यातनं सुद्धा 2 दिवस आठवड्यातनं वेळ काढून दिशा प्रतिष्ठानचं काम, जे समाजोपयोगी काम चाललेलं आहे, त्यासाठी वेळ द्यावा आणि ते काम आणि ती जबाबदारी ही आपण पार पाडावी. बाकी आपल्याला माहिती आहे की दिशा प्रतिष्ठानचे सगळे संचालक अतिशय जबाबदार असल्यामुळे ते सहसा आपलं काम चालूच ठेवतात आणि एवढी काही फार मोठी अडचण येत नाही. तरीही मलाही आठवड्यातनं 1-2 दिवस, 3 दिवस वेळ देऊन, 2च दिवस म्हणा, 3 दिवस का म्हणावं, पण तेवढा वेळ देऊन तीही जबाबदारी मी पार पाडली पाहिजे. तसा हा एक बदललेल्या थोड्यासा जीवनक्रमाचा हा एक टप्पा आहे सध्या माझ्या आयुष्यामध्ये आणि हा मी आनंदाने करतो आहे. गरमी गावाकडे. आजच दुपारी लाईट गेली होती, प्रचंड उकाडा जाणवत होता, पण वरंड्यामध्ये येऊन बसलं की झळा का लागेनात पण वारं लागतं खेड्यामध्ये, हे एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला शहरामध्ये झळांची सवय नसते, तो खेड्यामध्ये थोड्या झळा सहन केल्या तर वारंही त्याच्यासोबत येत असतं. हाही एक अनुभव घेतला पाहिजे, हे एक आयुष्य आपण जगलं पाहिजे. आपल्या शेतासाठी, आपले गडी एवढ्या उन्हातानाचं जीवाचं रान करतात, आपणही थोडंसं
त्यांच्यासोबत राहून तो बघितलं पाहिजे आणि त्यांना हो मी आहे तुमच्यासोबत अशा पद्धतीची भावना आपण त्यांना दिली पाहिजे. त्याच्याने त्यांचा उत्साह वाढतो, त्यांचा हुरूप वाढतो. नाही तर तुम लढो हम कपडे संभालते हे काही ॲटिट्यूड अप्रोच हा काही बरोबर नाही, ही वृत्ती काही बरोबर नाही. तुम लढो हम भी आपके साथ लढते हैं अशा पद्धतीचा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. त्या दृष्टीने हा माझा प्रयत्न आहे. अतिशय चांगलं काम चिकाटीने काम हे लोक करत आहेत. मी भाग्यवान आहे. कदाचित तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद असतील. त्याच्यामुळे शेतीचं बरंच आहे. अडचणी येतात, परंतु कुठे येत नाहीत अडचणी, सगळीकडेच येतात. म्हणून त्या अडचणींचं हसतमुखाने स्वागत केलं पाहिजे, तर त्याच्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी याचंच नाव आयुष्य आहे.